पीक विमा फसलीत मला 77-60 पैसे आले. 77 रुपये 60 पैसे. बरं आता काय करणार एवढे पैसे? याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं एक औषधाची लहानशी ते एक टाकीचं सुद्धा औषध नाही आहे शेतकऱ्यांसाठी. फवारणी जर करायची ना समजा कापसावर तर एका टाकीचं सुद्धा औषध नाही आहे फवारणी करण्यासाठी. तर आमचं एकच मागणी आहे की शेतकऱ्यांची लूटमार झाली, विमा कंपनीने जी केली ती लूटमार केली आहे. कारण की आमच्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे. जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फसल योजनेचे जे पैसे आले, किती पैसे आले ते 73 रुपये 71 पैसे. काय वाटतं एवढे पैसे का? तेवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यामध्ये विम्यामध्ये, आहे की नाही? एवढे विमावाल्याने पैसे टाकले. मागच्या वर्षी तरी आपण पंतप्रधानांना विमा दिले 1 रुपयामध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही 2-2 हजार रुपये विम्यात घातले तरी आहे ना दिले नव्हते. मग आता येऊ ना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान दिल्या तरी आहे ना ते पैसे देत नाही आहे. मग एवढे दिले कशासाठी आहे ना? त्याच्यामध्ये काय येणार आहे? का औषध येणार आहे, का काय खत येणार आहे, का काय येणार आहे 73 रुपयामध्ये? सांगा ना तुम्ही सर. का शेतकरी आत्महत्या करतील, मग त्याच्यामुळे काय ना करणार ना आत्महत्या? विम्यावाले पैसे घेऊन जात्या, विमा भरत्या आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला भेटत नाही. विमा फसल योजनेचे तुम्हाला किती पैसे आले? आम्हाला आले फक्त 73 रुपये. बस 73 रुपये. काय करणार या पैशात बाबा? हे पैशाचं काय करायचं आता? 2 नाती आहे, 2 नातू आहे, 2 सोना आहे, 2 लेक आहे. याच्यामध्ये काय करायचं? काय काहीच करता येणार नाही याच्यामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.